मी आता उभा आहे नांदगाव बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या गुरांच्या बाजारात। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शासनाने गुरांचे जेवढे बाजार आहे नाशिक जिल्ह्यात त्यांच्यावर बंदी घातलेली आहे। म्हणून या बाजारात आता शुकशुकाट पसरलेला आहे। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे की हे जे गुरं आणि जनावर दिसत आहे हे बोकाट जनावर आहे। हे नेहमी या बाजार समितीत फिरत असतात, कारण त्यांना इथे खाण्यासाठी धान्य कांदे वगैरे मिळतात। त्याच्यामुळे ही जी जनावरं आहे ती मोकाट आहे आणि जो गुरांचा बाजार होता तो आज बंद आहे। त्याच्यामुळे पूर्ण बाजार समितीत शुकशुकाट पसरलेला आहे। मोकाट जनावरं आणि कांद्याचे ट्रॅक्टर एवढंच इथे दिसून राहिलेलं आहे। याशिवाय गुरांच्या बाजारसोबतच बोकाड बाजार देखील भरलेला असतो आणि तो आज भरलेला होता। त्याच्यात मोठ्या प्रमाणात उलाढाली झालेली आहे। गुरांचा बाजार का बंद ठेवण्यात आलेला आहे आणि गुरांच्या बाजारात किती उलाढाल होत असते हे बोलण्यासाठी माझ्यासोबत बाजार समितीचे सचिव आहेत आणि काही गुरांचा व्यवसाय करणारे व्यापारी देखील आहे। आपण त्यांच्याकडून जाणूया। सर, कशासाठी आज म्हणजे कधी बाजार भरतो नांदगाव बाजार समितीत, आज का बंद ठेवण्यात आलं आहे, किती उलाढाल होत असते? मी अमोल खैरनार, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव। आपल्या नांदगाव बाजार समितीत दर गुरुवारी हा मोठे जनावरं किंवा शेळी मेंढी बोकड इत्यादी जी आहे ना, हा जनावरांचा बाजार हा भरत असतो। मोठ्या प्रमाणात जनावरांची इथं वर्दळे असते। साधारण 400 ते 500 गोवंश जातीची जनावरं इथं खरेदी विक्रीसाठी येत असतात। आपल्या बाजार समितीत शासन आदेशानुसारच जे जनावरांना एअर टॅगिंग नसेल तर पंचायत समितीमार्फत त्याची व्यवस्थाही बाजार समितीत केलेली। परंतु आता सध्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 27/5/2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोवंश आयोगामार्फत एक आदेश प्राप्त झाला। त्यात गोवंश जातीची जे जनावरं असतील तर यांचा कोणत्या प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार बाजार समितीत करू नये, त्याचे बाजार हे बंद ठेवावेत म्हणून आदेश प्राप्त झालेला होता। त्यानंतर 3/6/2025 रोजी स्मरणपत्र म्हणून तसाच आदेश बाजार समितीत प्राप्त झाला। त्यामुळे आज गुरुवार दिनांक 5/6/2025 रोजी जे गोवंश जातीची जनावरं असतील यांचा बाजार पूर्णपणे बंद होता। तर आपल्या बाजार समितीत आज फक्त शेळी मेंढी बोकड वगैरे इत्यादी छोटी जनावरांचा बाजार भरला होता आणि जी गोवंश जातीची जनावरं असतील तर याचे बाजार हे बंद केलेले होते। जर आपल्या नांदगाव बाजार समितीत जी मोठी जनावरं असतात तर यापासून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत होते। साधारण 10 ते 15 लाख रुपयापर्यंतची उलाढाल नांदगाव बाजार समितीत होत असते। परंतु आजच्या आदेशाने पूर्ण बाजार बंद असल्याने पूर्ण व्यवहार हे ठप्प झाले। त्यापासून बाजार समितीला कोणत्या प्रकारचं उत्पन्न मिळालेलं नाही। बाजार समितीत हा जो बाजार भरतो किती वर्षापासून भरत आहे आणि बाजार समितीला याचा काय फायदा होतो? साधारण बाजार समितीमध्ये गुरांचा बाजार ही प्रख्यात बाजार समितीमध्ये नांदगाव बाजारपेठ गुरांच्या बाजारासाठी प्रख्यात अशी बाजारपेठ आहे। आजूबाजूच्या तालुक्यांमधून सुद्धा इतर चाळीसगाव असेल, कन्नड असेल, इकडनं येवला असेल, चांदोड असेल या भागातून शेतकरी आपले जनावरं या ठिकाणी विक्रीस आणत असतात। मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होत असते आणि आता सध्या सीझन आहे। शेतकऱ्यांना पेरणीसाठी मशागतीसाठी जनावरे लागणार आहेत, बैल लागणार आहेत आणि त्याची लगबग शेतकरी खरेदी करण्यासाठी बाजारात येत असतात। परंतु आजच्या या बंदच्या आदेशान्वये आज जी उलाढाल ती ठप्प झालेली आहे आणि बाजार समितीचे थोडंफार नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी गुरांचा व्यवसाय करणारे व्यापारी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्या या बंदचा फटका त्यांना कसा बसला। भाऊ, किती वर्षापासून तुम्ही गुरांचा व्यवसाय करताय आणि किती उलाढाल असते आणि आज तुम्हाला काय फटका, आणि या बाजारात तुम्ही जे जनावरं विकतात ते कसायांना विकतात, शेतकऱ्यांना विकतात, कसाई येतात का इथे? नाही, कसाई वेळ काहीच येत नाही इकडं। आज 25 ते 30 वर्षापासून तुम्ही व्यापार करतोय तर आज कुठलाही बाजार भरू नाही दिला। काय नुकसान झालं? आज ते जवळजवळ आमचं 20-25 हजाराचं नुकसान झालं आमच्या स्वतःचं। तसं दर आठवड्याला किती बैलांचा व्यवसाय होतो, किती विकले जातात, किती खरेदी केले जातात? दर गुरुवारी आम्ही 10 ते 15 बैल विकतो। असं भाऊ, तुम्ही काय म्हणाल, किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय आणि आजचा जो बाजार बंद आहे तर याचं तुम्हाला कसा नुकसान झालं आहे आणि तुम्ही कोणाला गुरं विकतात आणि गोवंशावर तर विकत्यास बंदी आहे, खरेदी कसाई येतात का घ्यायला किंवा तुम्ही कसायांना विकतात का शेतकऱ्यांना विकतात, कशी परिस्थिती असते? नाही, आम्ही म्हणजे जे जनावरं घेतो तर शेतकऱ्यांना देतो, शेतकऱ्याकडून घेतो। व्यापाऱ्यांमध्ये उलाढाल होती तर नुकसान भरपूर झाले आज। पण मग आता वरून आदेश असल्यामुळे आम्हाला जास्त काही करता नाही आलं। पण इथं कसाई काही येत नाही आणि आम्ही कसायला पण देत नाही।
फक्त आमची जी गरिबाची नुकसान झाली ती नुकसान लई मोठी झाली बाजार बंद असल्यामुळे. तर सरकारने काहीतरी याच्यावर करायला पाहिजे बा गरिबाच्या काहीतरी याच्यानी. तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता या गुरांचा आणि आत्ता कशी परिस्थिती आहे जनावरांची? जास्त प्रमाणात गोवंश विक्रीला येतात का? हो येता ना, पण इथं म्हणजे विषय असा आहे, मला झाले 10-12 वर्ष झाले जवळपास, आणि घेणं देणं चालतं ते शेतकऱ्यावर किंवा व्यापाऱ्यावरच डिपेंड आहे. आणि जे त्याला जिडं द्यायचे तिडं आम्ही काय देती नाही. हां, त्यांना बाहेरून भेटत असतील तर त्याच्यात आम्हाचं काही हे नाही, स्वार्थ नाही. पण आम्ही जे करतो आहे ते शेतकऱ्याकरतानीच करतो आहे आणि आमच्या पोटाकरताने करतो आहे. या नांदगाव बाजार समितीत कोणत्या कोणत्या भागातून गोवंश घेऊन शेतकरी येतात? आणि आता तर खरीपाची पेरणीलाही बैलांचा वापर केला जातो आहे का? हो, बैलांचा वापर म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे 100% वापर आहे. आज पण 100% वापर आहे. त्याच्यात बाहेरच्या याच्यातून राज्यातून म्हणजे येत्या साईटनी चाळीसगाव आहे, आपलं वरचं घाटावर लोणी तलवाडा इकून तिकून येत्या, परत येवला पण येतो, मालेगाव कोपरगाव इकून लांबून लांबून येत्या, पण शेतकरीच येतात, शेतकरीच घेता. त्याच्यात हे बंद असल्यामुळे आजच्या बाजार समितीमुळे सगळ्यांचीच नुकसान झाली. शेतकऱ्याला पण बैल नाही आणि व्यापाऱ्याला काही करता नाही आलं. एकूणच आपण बघितलं असेल तर ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी शासनाने 3 ते 8 तारखेपर्यंत गोवंश बाजार समितीत जे गोवंश बाजार भरतात, गुरांचा बाजार भरतो, त्याच्यावर बंदी घातलेली आहे. आज गुरुवारी नांदगावचा बाजार गुरांचा बाजार भरतो, तो आज बंद होता. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं बाजार समितीचंही नुकसान झालेलं आहे. हीच परिस्थिती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यात गुरांचे जे बाजार आहे ते बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे या बाजार समित्यात कसाही येत नाही. जे देवाण होते गोवंशाची ती शेतकऱ्यांसाठीच होते असं मत आपल्या गुरांचा व्यापार करणाऱ्याने व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, नांदगाव.